नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार. सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार. आता हा सवाल बघा तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार. ह्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची सध्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर सध्याची कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आपल्याला कापसाच्या भावावर भविष्यात परिणाम कशा पद्धतीने दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा बाजारभाव 8,000 पार कधी होणार, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला तेव्हाच मिळतील जेव्हा आपल्या समोर सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती, सध्याची बाजारभाव पातळी व कापसाचं भविष्य योग्य रीतीने उलगडलं जाईल, जे की आज मी तुमच्या समोर उलगडणार आहे. ज्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 68 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे. 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही, परंतु 15 जानेवारीनंतर जेव्हा एक फ्रेश बाईंग कापसामध्ये एंट्री करेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कापसाचा बाजारभाव वाढताना दिसेल. कापसाच्या बाजारभावातील वाढ कापसाच्या बाजारभावाला सुरुवातीला 75 सेंट्सपर्यंत घेऊन जाईल व एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत कापसाचा बाजारभाव या परिस्थितीमध्ये 80 सेंट्स किंवा त्याही पल्ल्यात गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील तेजीचा सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावर दिसणार. शिवाय देशातील कापसाच्या उत्पादनात यंदा घट आहे. सोबतच कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा आहे. याच्यामुळे आपल्याला भविष्यात कापसाच्या मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप दिसणार. सध्या कापसाच्या भावावर दबाव असण्यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी कापसाची आवक जी की 15 जानेवारीनंतर कमी होणार आहे आणि कापसाची आवक जसजशी कमी होईल कापसाचा बाजारभाव सुधारायला लागणार आहे. पण जो सवाल आहे की अखेर कापसाचा भाव 8,000 होण्यासाठी किती वाट पाहावी लागेल, तर मला वाटते आपल्याला या ठिकाणी मार्च एंडिंग किंवा एप्रिलपर्यंत कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी वाट बघावी लागेल. एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत कापसाचा भाव हा देशातील 8,000च्या पार जाऊ शकतो, असं जाणकारांचं मत आहे. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील. तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.